अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर जरूर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात कशी ठेवावी याविषयी माहिती घेणार आहोत. अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरात असणे अतिशय आवश्यक आहे, कारण आपल्या घरात सुख शांती संपत्ती राहावी, भरभराट व्हावी, त्याचबरोबर घरात सदैव बरकत राहावी यासाठी अन्नपूर्णा मातेची सेवा ही खूप महत्त्वाची असते. तसेच देवघरात आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची उपासना करावी. अन्नपूर्णा मातेची उपासना, मातेची सेवा ही योग्य पद्धतीने होणे खूप महत्त्वाचे असते, कारण अन्नपूर्णा मातेची सेवा केल्याने आपल्याला अन्नधान्यांची कमतरता कधीही भासत नाही. त्याचबरोबर आपल्यावर अन्नपूर्णा मातेची सदैव अखंड कृपा राहते. म्हणून देवघरात अन्नपूर्णा मातेची फक्त आणि फक्त अंथरलेल्या वस्त्रावर मूर्ती कधीही ठेवू नये. म्हणजेच आपण देवघरात जे वस्त्र अंथरलेले असते त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही ठेवायची नसते. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची आपण जेव्हाही स्थापना करत असतो किंवा तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती अगोदरपासून असेल तर ती आपण तांब्याच्या किंवा पितळाच्या वाटीत ठेवायचे. प्रथम आपण तांब्याची किंवा पितळाची वाटी घ्यायची, त्यात गहू किंवा तांदूळ ठेवायचे. जर तुम्ही तांदूळ ठेवले तरीही चालू शकते किंवा तुम्ही गहू ठेवले तरीही चालू शकते, पण शक्यतोवर तांदूळ ठेवावेत. त्यानंतर तांदळावर हळदी कुंकू वाहायचे आहे. पुन्हा एकदा सांगते, तांब्याच्या किंवा पितळीच्या वाटीतच तांदूळ घ्यायचे, त्यावर हळदी कुंकू वाहायचे. मग त्यावर आपण श्री अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे. अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्यांची दैवत आहे. म्हणूनच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही धान्यावर ठेवल्यामुळे त्याचे आपल्याला विशेष असे फायदे होत असतात आणि मातेची आपल्यावर सदैव कृपा राहते, त्यांचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरात अन्नधान्यांची कधीही कमतरता राहत नाही. म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळावर किंवा गव्हावर ठेवावी. तसेच शक्य झालं तर तुम्ही दररोज किंवा प्रत्येक आठवड्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीखालील जे धान्य असेल, म्हणजे तांदूळ किंवा गहू तुम्ही जे काही ठेवले असेल त्याचा काही भाग आपण आपले अगोदरचे साठवणीतील तांदूळ किंवा गहू असतील डब्यात वगैरे भरलेले तर त्यात टाकायचे आणि काही भाग तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातला तरीही चालतं, पण त्यातले थोडे तरी तांदूळ किंवा गहू आपल्या नेहमीच्या वापरातील धान्यात टाकायचे आहेत. जर पक्ष्यांना खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही सर्व तांदूळ आपल्या वापरातल्या तांदळात ठेवले तर तसेही चालू शकते. अन्नपूर्णा देवीची उपासना करणे हे खूप महत्त्वाचे आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती अशाच पद्धतीने ठेवायची असते, त्याचे आपल्याला खूप चांगले अनुभव येतील. जर तुम्ही आधी हे अशा पद्धतीने ठेवलेली नसेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर कृपया अशाच पद्धतीने मातेची मूर्ती ठेवा. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ठेवले तरीही चालू शकते, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल, पण अशाच पद्धतीने मातेची मूर्ती ठेवायची असते. त्यांची स्थापना अशा पद्धतीनेच करायची आणि मूर्तीची स्थापना केल्यानंतर देवीची सेवा देखील करावायची असते. म्हणून अन्नपूर्णा मातेची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र आपण बोलायचे, म्हणजे दिवसातून एक वेळा ते स्तोत्र आपण पठण केले तरीही चालेल आणि शक्य झाल्यास जास्त वेळ पठण केले तर उत्तमच. तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे नक्कीच करावे. नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र मिळेल, तिथूनही तुम्ही पठण केले तरीही चालू शकते. जर तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवरून देखील सर्च करू शकतात, तेथे तुम्हाला ते स्तोत्र मिळेल. अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहावी व आपल्या घरात अन्नधान्यांची भरभराट व्हावी त्यासाठी मातेची सेवा करायची आहे. त्यासाठी अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र आणि अन्नपूर्णा मातेचा मंत्र कमीत कमी 1 माळ जप करायचा आहे. आणि जर तसे शक्य नसल्यास हा मंत्र आपण 1, 5, 7 किंवा 11 वेळेस तरी बोलायचा आहे. तसेच जेव्हाही आपण स्वयंपाक करत असतो तर दररोजचे जेवण बनवताना आपण देवाचे नामस्मरण करायचे आहे. मग ते तुम्हाला ज्या देवाचे नामस्मरण करायचे त्या देवाचे नामस्मरण करा आणि जेवण बनवा आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा मातेचेही स्मरण जरूर करावे. आपण कितीही घाईत असलो तरीही अन्नपूर्णा मातेचे नामस्मरण करूनच जेवण बनवायचे आहे
आणि तुम्ही जर मातेचा मंत्र बोलले तर अतिउत्तम. मातेचा मंत्र असतो तो तुम्ही एका कागदावर लिहून किचनमध्ये लावून द्यायचा, म्हणजे जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करणार तेव्हा तो मंत्र पाहून बोलू शकतात आणि दररोज बोलल्याने तो मंत्र तुमचा पाठ देखील होईल. अन्नपूर्णा मातेचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षांदेहीच पार्वती. हा मंत्र तुम्ही नक्कीच बोलायचा आहे. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देते, तर तेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. हा मंत्र बोलल्यामुळे अन्नपूर्णा मातेची तुमच्यावर अखंड कृपा राहील. आता आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना कुठे करावी ते पाहूया. देवघरात आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना करत असतो, तर ती आपण नेहमी ज्या ठिकाणी बाळकृष्ण ठेवले असतात, तर बाळकृष्ण भगवान यांच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. आणि ती देखील तांब्याच्या किंवा पितळाच्या वाटीत तांदूळ किंवा गहू घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून मग अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. तर अशा पद्धतीने गोपाल बाळकृष्ण भगवानांच्या उजव्या बाजूला आपण बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे असेलच तर अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी असते ती पळी तुम्ही रिकामी ठेवायची नाही. म्हणजे आपण जरी मूर्तीची स्थापना तांदळावर केली असेल किंवा गव्हावर केली असेल तरी देखील आपण मूर्तीची स्थापना केल्यानंतर आपण दररोज देवांना स्नान घालत असतो, तेव्हा ती मूर्तीच्या हातातील पळी खाली किंवा रिकामी न ठेवता त्यात देखील काही तांदळाचे दाणे त्यावर ठेवायचे आहेत. हे बघा, त्या पळीवर तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत किंवा मग साखर ठेवली तरीही चालेल, पण ती पळी खाली किंवा रिकामी राहू नाही द्यायची. म्हणून अन्नपूर्णाच्या मातेच्या हातावरील पळी ही नेहमी भरलेलीच असावी. ती पळी लहान असते, पण तरीही त्यावर 1-2 अक्षता किंवा साखरेचे दाणे ठेवायचे आहेत, पण ती पळी मात्र कधीही रिकामी ठेवू नये. तर अशी ही माहिती होती. जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल आणि तुम्ही ती आणणार असणार तर तुम्ही मूर्तीची स्थापना मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा मग अष्टमीला, नाहीतर मग तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी देखील अन्नपूर्णा मातेची देव्हाऱ्यात स्थापना करू शकतात. किंवा अगोदरपासून तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल पण ती तुम्ही तांदळामध्ये ठेवलेली नसेल तर मग ती तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी किंवा मग मंगळवार, शुक्रवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ती मूर्ती तांदळात ठेवून तिची पूजा करून स्थापना करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची आहे. अन्नपूर्णा मातेची उपासना करायची, कारण मातेची स्थापना करण्याबरोबरच आपण मातेची उपासना केली तर ते जास्त फलदायी असते. म्हणून जर तुमच्याकडे देवघरात अन्नपूर्णा माता असेल तर याच पद्धतीने मातेची स्थापना करा. तसेच इतरांसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण ही माहिती मिळेल. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.